आमच्या महिलांनी मोठेगल्लीतल्या संपूर्ण महिलांनी एवढं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या उत्साहाखातर हे आम्ही आज सक्सेस झालो. आमचं आज 5वं वर्ष आहे आणि इथून पुढं पण आम्ही ह्या प्रथेची जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही ही प्रथा बंद पडून देणार नाही हे आम्ही प्रयत्न करतो. आमच्या मोठेगल्लीतल्या महिलांनी एवढा प्रतिसाद दिलेला आहे की जिजाऊ जयंतीनिमित्त की अन्नदान असो, शिवपुराण असो, कीर्तनकार नामांकित कीर्तनकार आमची इथं साखरे महाराज असो, पंडित महाराज असो, पन्हाळकर महाराज असो, नामांकित कीर्तनकारांनी आमचे इथे कीर्तन झालेले आहेत आणि दरवर्षी असे आम्ही कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करू. काय सांगाल मोठेगल्ली या ठिकाणी जे काही जिजाऊ जयंती असेल किंवा सप्ताह असेल याबाबत फार मोठा तरुणांचा उत्सव असतो, महिलांचा उत्सव, काय वाटतं, काय संदेश द्याल? काय सगळे एकजुटीने करतात उत्साह ते मोठ्या आनंदात तुमच्या या ठिकाणी जयंती साजरी केली, काय वाटतं, काय सांगाल, काय संदेश द्याल महाराष्ट्रात? शहराच्या वैभवात नक्कीच भर पाडणारी अशी जयंती मोठ्या परिवाराच्या वतीने होते. अन्नदान असेल, सगळ्या महिलांचा उत्साह असेल, छोट्या छोट्या मुली डोक्यावरती तुळस आणि मुलं कपाळावरती चंद्रकोर लावून अशी जयंती एकदम उत्साहात साजरा करतात आणि मोठ्या परिवाराचे आभार मानतो. आपलं जिजाऊ जयंती निमित्त काय काय कार्यक्रम असतात, तर काय वाटतं, काय संदेश द्याल? आम्ही मोठेगल्ली इथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करतो. दिनांक 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत अन्नदान, शिवपुराण पूर्ण असं याच्यामध्ये जिजाऊ माताचं पूर्ण आदर्श गाव सगळ्यांनी त्यासाठी आम्ही जिजाऊ जन्मोत्सव साजरा करतो. ठीक आहे, धन्यवाद. कशी जयंती साजरी केली, काय संदेश असेल महाराष्ट्राला जिजाऊ निमित्त? जिजाऊ जयंतीनिमित्त आमच्या गल्लीमध्ये सप्ताह होतो. या सप्त्यात आम्ही राजमाता जिजाऊ यांचा आदर्श सगळ्यांना भेटावा म्हणून कीर्तन, अभंग, भजन असे कार्यक्रम घेतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे नातेवाईक, आत्या, माहेरवासनी सगळे सहभागी घेतात आणि आम्ही ह्या सप्त्यातून हा संदेश देतो की आपण सर्वांनी जिजामातांचा आदर्श घ्यावा आणि सगळ्यांसोबत नीट व्हावं. धन्यवाद.